ती बघा किती छान माझी सांबार वडी बनलेली आहे, गरमागरम आणि क्रिस्पी पण आणि फुगली पण छान. बघा असं फोडलं तर हे होते, खूप सुंदर झालेली आहे. ट्राय करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. जय भीम, जय शिवराय मंडळी. आज मी मराठीमध्ये करत आहे कारण मला हिंदीचा प्रॉब्लेम आहे आणि हिंदी व्यवस्थित नसल्यामुळे मला व्हॉट्सअपला कमेंट्स आलेले आहे की तुम्ही मराठीतच बनवा. तर मी मराठीतच आता बनवायला सुरुवात करते कारण खरंच आहे मराठीमध्येच आपण बनवू शकतो हे मला पण कळलेलं आहे. तर चला आज बनवूया सांबार वडी. सांबार मार्केटमध्ये खूप आता थंडीच्या दिवसामुळे भरपूर सांबार आलेला आहे. मुलांची इच्छा होती की आज मम्मी तू सांबार वडी बनव. तर मी सांबार छान स्वच्छ धुतलेला आहे. बघा छान कोरडा घेतलेला आहे आणि त्याला छान बारीक बारीक कापून घेतलेला आहे. आता आपण आधी याचं पीठ मळवून घेऊया. तर मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे. तर आता चला तर सुरुवात करूया पीठ मळवायला. चला मी आता हे एक वाटी बेसन आणि हे याची तयारी करून घेऊ. आपण टाकलेलं आहे बघा आणि याच्यामध्ये मी थोडंसं अजवाईन टाकते. अजवाईन छान असं हे करून त्याच्यामध्ये थोडंसं हळद, जास्त नाही, आणि थोडंसं तिखट टाकते. तसं तर नाही टाकलं तरी चालेल कारण अजवाईन तिखट असल्यामुळे टेस्ट येऊन जातो. आणि त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकते, चवीनुसार नमक आहे. आणि बघा तर मी आता गरम तेल केलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकते. 2 चमचे गरम तेल घेतलेलं आहे. आता जेवढं लागेल तेवढंच घेऊया, नाहीतर मग चपाती आपली खूप हे होणार क्रंची. याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि हे जे मोहन आहे ते छान बेसन आणि मैद्याला छान मिक्स करून घ्यायचं कारण पूर्ण लागलं पाहिजे. बघा सोप्या पद्धतीने मी बनवत आहे. जास्त मसाले पण मी यूज करत नाही याच्यामध्ये. तर मी आता व्यवस्थित छान याला आपण हे तेल मी छान असं मिक्स करून घेत आहे. बघा तर आपलं छान आता मी पीठ मळवून घेतलेलं आहे आणि आता याला 15 ते 20 मिनिटं मी आता छान झाकून ठेवून देते. याला झाकून ठेवून देते 15 ते 20 मिनिटं. छान मळवून घेतलेलं आहे, जास्त नरम केलेलं नाही कारण चपाती आपल्याला मग करायला बरं होईल. चला मंडळी, आज मी आता सांबार रेसिपी मटेरियल तयार करत आहे. तर मी आता सांबार घेतलेला आहे 2 वाट्या. बघा 2 वाट्या सांबार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घालायला मी घेतलेला आहे खोबरं किस 1 वाटी, 1 वाटी शेंगदाणे, थोडंसं जिरं अर्धा चम्मच, सोप घेतलेली आहे छोट्या चम्मचनी अर्धा चम्मच, आणि थोडेसे धणे घेतलेले आहे आणि 1 चम्मच मी खसखस घेतलेली आहे. बघा तर आता शेंगदाणे आपण भाजून घेऊया. शेंगदाणे छान भाजून घेऊया. तावा मी ठेवलेलाच होता. आता छान व्यवस्थित शेंगदाणे भाजून घेते. आणि शेंगदाणे थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बघा शेंगदाणे माझे आता झालेच आहे. चला तर गॅस मी लावलेली आहे. कढई पण ठेवली होती गरम करायला. तर आता मी त्याच्यामध्ये खोबरं किस टाकत आहे. खोबरं किस थोडंसं परतून त्याला व्यवस्थित होऊ देते कारण कच्चा पण नाही राहिला पाहिजे. कमी आच करून पूर्ण कमी केलेली आहे मी गॅस आणि पूर्ण थोडंसं व्यवस्थित करून घेते. जास्त लालसर पण नाही झालेलं पाहिजे. बघा तर मी परतून घेतलेलं आहे. आता याला बाहेर काढते. याच्यामध्ये मी थोडंसं टाकते, 2 चमचे तेल टाकत आहे. जास्त तेल पण असायला नको कारण ते
मग ते कसं ओलसर नाही झालं पाहिजे, ड्रायच झालेलं पाहिजे म्हणून त्यासाठी मग मी आता त्याच्यामध्ये टाकत आहे जिरं. त्याच्यानंतर मी टाकत आहे थोडंसं खसखस. कमी आच केलेली आहे पूर्ण बघा. त्याच्यानंतर मी टाकत आहे याच्यामध्ये थोडीशी धनिया पावडर. त्याच्यानंतर मी थोडीशी हळद घालत आहे त्याच्यात, कारण त्याच्यामध्ये आहे तर इथे थोडंसंच टाकते. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच तिखट टाकत आहे. जास्त तिखट असेल तर तुम्ही आपल्या हिशोबानेच टाकायचं. आणि त्याच्यानंतर मी सोप टाकत आहे आणि धने टाकत आहे. धने टाकले. थोडंसं याला परतून घेते आणि थोडंसं अद्रक लसूणचा पेस्ट टाकते त्याच्यामध्ये. थोडंसं, जास्त नाही, थोडा टेस्ट छान येतो. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं नमक टाकते. चवीनुसार नमक, जितकं लागेल तितकंच. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट केलेला होता आपण तो घालत आहे बघा. जास्त खूप बारीक पण नाही केलेला आहे. आणि खोबरं कीस जे होतं भाजून घेतलेलं थोडं हलकंसं, ते पण याच्यामध्ये ॲड करते. आणि थोडं कमी आचेवर याला परतवून घेते. आणि थोडा वेळ याला थंड होऊ देते. त्याच्यानंतर मग पुढची आपण रेसिपी तयार करूया. बघा तर छान आपलं आता हे झालेलं आहे. आपण इथे सांबार घातलेला नव्हता, आता सांबार घालूया. सांबार वडी आहे तर सांबार आवश्यक आहे. सांबार थोडं गरम करून घेते. गॅस फुल केलेली आहे. शेंगदाण्याच्या पूड आणि खोबरं कीसमुळेच छान टेस्ट येते सांबार वडीला. सांबार खोबरं कीस आणि शेंगदाण्याचा पूड. ही आहे महाराष्ट्राची आपली सिंपल रेसिपी आहे. जास्त मसाले मी ॲड करत नाही आणि खायला पण टेस्टी लागते ही सांबार वडी. बघा आता छान आपला सांबार परतून घेतलेला आहे, तर आता व्यवस्थित छान शिजलेला आहे हा बघा. 2 मिनिटं कमी आचेवर याला व्यवस्थित होऊ देते. सांबार आपला झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ थंड होऊ देते. थंडगार झालं की नंतर मग मी वडी तयार करायला सुरुवात करते. बघा तर आता आपलं छान कणिक मळलेलं आहे, तयार झालेलं आहे. आता बनवायला सुरुवात करूया. चपाती जास्त पातळ आणि जास्त पोळीपेक्षा थोडीशी पातळ पाहिजे बस, नाहीतर फुटेल. बघा आता पोळी तयार करते. आता जेवढी आवश्यक आहे तेवढंच घेते मी. चपाती आता मी बनवायला सुरुवात करत आहे.
पीठ लावायचं नाही आहे, तेलानेच थोडं थोडं करून लांबूच्या आकाराचेच करायचे आपल्याला जास्त. बघा छान व्यवस्थित, जास्त पातळ पण नाही आणि जास्त हे खूप पातळही नाही आहे. पोळीपेक्षा थोडंसं पातळ केलेलं आहे मी. बघा आता याच्यामध्ये आपण छोट्या चम्मचने असं लांबुरक्या याच्याने असं आपल्याला भरायचं आहे. आणि मी थोडं पाणी घेतलं आहे. पाण्यामध्ये मी थोडासा गरम मसाला मिक्स करत आहे, त्याच्यामुळे ना टेस्ट छान येतो वाटीमध्ये. असा गरम मसाला मिक्स केलेला आहे मी. चपातीला 4 बोटाल असं पाणी लावायसाठी. बघा बघा तर मंडळी, किती छान आपली सांबार वडी तयार झालेली आहे. अशीच एक पुन्हा तयार करूया आपण. दुसरी पण आपण तयार केलेली आहे वडी. बघा मसाला जास्तच टाकलेला आहे, कारण मसाला टाकला तर नाही तर मग ते मैदा मैदाच लागते. मसाल्याचं पाणी तयार केलेलं आहे मी चिपकवण्यासाठी. त्याला पण इथे असं काठाने लावून चिपकवून घ्यायचं आहे. बघा तर चला तर आता आपण तळायला सुरुवात करूया. चला तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. बघूया थोडंसं कणिक टाकून त्याच्यामध्ये. बघा तेल छान कढलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ही वडी बनवलेली आहे, जी सांबार भरून, ती वडी आपण टाकत आहोत. 2 आपण वड्या बनवलेल्या आहेत. आता ह्या थोड्या कमी आचवर होऊ देते, नाहीतर त्या अर्ध्या कच्च्या राहतील. तेल खूप तापलेलं होतं. बघा आता मंडळी छान फुललेली आहे आपली वडी. वडी आपली तयार झालेली आहे. बघा टंब फुगलेली आहे छान. किती छान झाली, वाव. आता मी जे बनवलेले आहे छोट्या मोठ्या, एक आणखी बनवलेली होती, ती पण आता तळून घेते. मुलांना आवडते, थंडीचा मोसम आहे. मुलांनी म्हटलं वडी बनव मम्मा. वडी सांबार वडी बनवलेली आहे. बघा तर किती छान झालेली आहे ही पण. चला आता सर्व करूया. गॅस बंद करते.
की बघा किती छान माझी सांबार वडी बनलेली आहे, गरमागरम आणि क्रिस्पी पण आणि फुगली पण छान बघा. असं फोडलं तर हे होते. खूप सुंदर झालेली आहे. ट्राय करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.